नदीच्या आतमध्ये जाऊन बसलेला आहे. तर जाऊन बघूया आपण कसं सांगतो. नागपूरमध्ये जो की नेहमी माझ्या व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा म्हणून आहे. तर ते पण बघूया आपण नक्की कसं सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काहीतरी नवीनसुद्धा बघायला भेटू शकतो. पाहिजे ना अजून अजून एक होईत ना शांत राहा फक्त शांत राहा. साथ भेटेल. थोडी हेल्प करा. टाका टाका हो झालं. जाऊ द्या होऊ द्या मागो मागो कसलं हाय कुंदन हा इकडे आला सगळं तिथे ठेवलं ना खाल्ला हा बघ खाना काढलाय बघ आय्या आय्या कसला हाय पुरा हाय सावकाश 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 पळा बाबा पळा खेच 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 हां खेच खेच बिंदस खेच. गेला खाली गेला तू कडापा घे खिचू का पावर जरा मीठ वापस कधी का हिला हिला धरून ठेव असा खाली काय काय टेन्शन होतं काय अय्या अय्या लागलाय कुठे अजून हाय गेला काय पिशीत जा नको नको राहू काय कशी त्यांना भीती आहे काय ये लवकर बघा ये जा चल काय कशी गेला नशीब होतं म्हणून लक्ष ठेवला मी एवढे तिकडे गोल गोल फिरलो या कवलाला मला डोळे दिले तिकडे डोळे दिले मला दिसलाच नाही पण तू शंका निघून गेली किती फिरलो मी ह्याला विचार भाकरी घेऊन अशी अशी मी करता तिथनं गेलो तिकडे कवला शिरलो तिकडे गेलो तर मित्रांनो आपण जो आता साप पकडला होता इंडियन स्पेक्टिकल कोब्रा फिक्स साईज होता. तर त्याला आपण आता सोडायला आलो आहे आणि मित्रांनो तो आपण तलागरमध्ये जो की रॉपासून एक 5 ते 6 किलोमीटर अंतर आपण सोडला होता. मागाशी शूट बाईकवरती गेला होता त्याच्यामुळे आवाज कदाचित थोडा ब्रेक झाला असेल किंवा
गाडीचा आवाज जास्त असेल म्हणून रेकॉर्ड नसेल झाला. त्याच्यामुळे आता सांगतो की तालागरमध्ये आपण जो साप पकडला त्याला आता आपण लगेच पर्यावरणामध्ये रिलीज करतोय.